प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूचं वचन घेऊन पुनरपी आपल्यासमोर परमेश्वराने मला आणलं, त्याबद्दल मी परमेश्वराचे उपकार स्तुती करतो. त्याच्या नावाला धन्यवाद देतो. हाच माझा विषय आहे, ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य. ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य. शास्त्रभाग आपण वाचूया. स्तोत्र संहिता याचा 92वा अध्याय 1 ते 4 ही वचने आपण ऐकूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतू वाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. मित्रो, ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य हा आजचा आपला विषय आहे. ख्रिस्ती व्यक्ती ज्या व्यक्तीने ख्रिस्त धारण केलेला आहे, त्या व्यक्तीला ख्रिस्ती असं म्हणतात. ज्या व्यक्तीचा देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा या त्रैक्याच्या नावाने बाप्तिस्मा झालेला आहे आणि ख्रिस्ताला त्याने उघड रीतीने स्वीकारलेलं आहे, त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, त्याला नवीन जीवनाचा अनुभव हा प्राप्त झालेला आहे, अशा व्यक्तीला ख्रिस्ती व्यक्ती असं म्हणतात. आणि अशा व्यक्तीचे कर्तव्य त्या व्यक्तीचे काही कर्तव्य आहे का, जी स्वतःला ख्रिस्ती म्हणून संबोधते आणि ख्रिस्तीपणाचे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीचे काही कर्तव्य सुद्धा आहे. आणि ते कर्तव्य काय आहे, हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा झाला असेल. हो मित्र, हो, ख्रिस्ती व्यक्तीचे बायबलच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने त्याचं कर्तव्य आहे, ज्या परमेश्वराने त्याची निर्मिती केलेली आहे, त्या परमेश्वराची उपकार स्तुती करणं, त्या व्यक्तीला, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणं, त्याचे आभार मानणं, हे ख्रिस्ती व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे. जे शास्त्रभाग आम्ही वाचलेला आहे, स्तोत्र 92 1 ते 4, याच्यामध्ये प्रामुख्याने याच गोष्टी देण्यात आलेल्या आहे. प्रभूची उपकार स्तुती करणं हे अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे, असं दावीद राजा आम्हाला सांगतो. ही त्याची साक्ष आहे मित्र हो. ही साक्ष स्व अनुभवातून तो देतो. त्याला परमेश्वराचा अनुभव आला, परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल त्याच्या जीवनामध्ये त्याला पदोपदी अनुभव आला आणि त्यामुळे तो परमेश्वराच्या उपकार स्तुतीला प्रथम तो प्राधान्य देतो. आणि आज आपल्याला हीच बाब मी विदित करू इच्छितो की ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य म्हणजे
परमेश्वराची उपकार स्तुती करणे. परमेश्वराची उपकार स्तुती करणे हे आमचं ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे. ज्या व्यक्तीने ख्रिस्त धारण केलेला आहे, ती व्यक्ती शांत राहू शकत नाही. पण ज्या व्यक्तीमध्ये ख्रिस्त नाही आहे, जी व्यक्ती नामधारी ख्रिस्ती आहे, त्या व्यक्तीच्या मुखातून परमेश्वराची उपकार स्तुती निघत नाही. उपकार स्तुती करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे परमेश्वराच्या संदर्भात. याची जाणीव त्या नामधारी ख्रिस्ती व्यक्तीला ही नसते. कारण ख्रिस्त हाच त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये ओळखलेला नसतो, पारखलेला नसतो. आणि त्यामुळे आपलं परमेश्वराच्या संदर्भात काय कर्तव्य आहे हे त्याला कसं समजणार? पण ज्या व्यक्तीचा आध्यात्मिक वाढ झालेली असते ख्रिस्तामध्ये, त्या व्यक्तीला हे बरोबर समजते की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करणं याला मला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आहे. ते अत्यावश्यक आहे. मित्र, आपण जर खरोखर देवाचे मुलं आहात, जर आपण खरोखर ख्रिस्त हा धारण केलेला असेल, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की परमेश्वराची उपकार स्तुती करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग प्रश्न हा उत्पन्न होतो, उपकार स्तुती आम्ही केव्हा करायला पाहिजे? अनेक वेळेस या संदर्भामध्ये काही लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न हा उत्पन्न होतो. आणि त्यामुळे ती व्यक्ती गांगरून गेलेली असते. कारण समजत नाही. त्या व्यक्तीला मार्गदर्शन कोणी केलेलं नसते. बायबल अनेक वेळेस अनेक ख्रिस्ती व्यक्ती वाचत नाही. आणि त्यामुळे उपकार स्तुती केव्हा करावी हा जो प्रश्न आहे, याचं उत्तरच त्या व्यक्तीला अनेक वेळेस मिळत नाही. त्या प्रश्नाच्या शोधार्थ ती व्यक्ती भटकत असते आपल्या जीवनामध्ये. मित्रो, उपकार स्तुती हा एक सिद्धांतिक विषय आहे. हे प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो. उपकार स्तुती ह्या विषयाला सिद्धांतामध्ये गणण्यात आलेलं आहे. त्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे. उपकार स्तुती करणं अतिशय ही महत्त्वपूर्ण बाब आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी मी आपलं लक्ष या विषयाकडे केंद्रित करू इच्छितो. रोज सकाळी व रात्री आपण उपकार स्तुती करावी. अनेकांना जर या प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं नसेल, तर स्तोत्र 92 1 आणि 2 या वचनामध्ये स्पष्टरीतीने सांगण्यात आलेलं आहे. रोज सकाळी व रात्री आपण उपकार स्तुती करावी. दुसरी बाब, मध्यरात्री आपण उपकार स्तुती करावी. हे सुद्धा स्तोत्र 119 आणि 62व्या वचनामध्ये ही बाब विदित करण्यात आलेली आहे. काय मध्यरात्री? हा मित्र हो, मध्यरात्री सुद्धा आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती ही करावी असं पवित्र शास्त्रामध्ये विदित केलेलं आहे. दावीद राजा सुद्धा मध्यरात्री उठून परमेश्वराची उपकार स्तुती करत होता. सकाळ, संध्याकाळ, मध्यरात्री तो परमेश्वराची उपकार स्तुती हा करत होता.
आता मध्यरात्र झालेली आहे. 12 तारखेची 12 तारखेचा दिवस हा चालू झालेला आहे आणि या प्रसंगी या मध्यरात्री आम्ही आम्ही ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य या विषयावर मनन करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही हे पाहत आहोत की उपकार स्तुती केव्हा कामी करावी. सकाळी, संध्याकाळी आणि मध्यरात्री सुद्धा. आज मध्यरात्र झालेली आहे आणि आपल्यासाठी मी या मध्यरात्री हा संदेश आपल्याला देवापासून देत आहे. त्याला वेळेचं बंधन नाही मित्र हो. देवाचा आत्मा आम्हाला प्रेरणा देतो. आम्ही कधी त्याची उपकार स्तुती करावी. पण पवित्र शास्त्रामध्ये सकाळ, संध्याकाळ, मध्यरात्री या असं देण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक भोजन प्रसंगी आपण उपकार स्तुती करावी. ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो, आपल्या समोर जेवण वाढण्यात येते, त्यावेळेस आपण प्रार्थना करतो. अनेक परिवारामध्ये ती पद्धत नाही. मला खेदाने सांगावं लागतंय. कारण प्रार्थना करताच येत नाही, तर ते प्रार्थना कसे करणार? उपकार स्तुती प्रार्थनेतून परमेश्वराची कशी करणार? पण जी व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये खोल अशी त्या व्यक्तीची वाढ झालेली असते, ती व्यक्ती भोजनाच्या प्रसंगी सुद्धा परमेश्वराची उपकार स्तुती करतात. रोम 14:6, प्रेषितांची कृत्ये 27:35 यामध्ये या गोष्टी विधित केलेल्या आहे. 4थी बाब, प्रत्येक प्रार्थनेच्या प्रसंगी आपण उपकार स्तुती करावी. जितक्या वेळेस प्रार्थनेसाठी आपण गुडघे टेकतो, हात जोडतो, डोळे बंद करतो, तितक्या वेळेस परमेश्वराची आम्ही उपकार स्तुती करायला पाहिजे. असं देवाचं वचन आपल्याला प्रगट करत आहे. मी नव्हे. प्रेषित फिलिप्पी 4:6 मध्ये व कलसे 4:2 मध्ये ही बाब विधित केलेली आहे. प्रत्येक प्रार्थना प्रसंगी आपण परमेश्वराची उपकार स्तुती करावी. आमच्या जीवनामध्ये किती वेळेस आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो मला माहित नाही. हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर मी जाणून घेऊ इच्छित नाही. परंतु या प्रश्नाचं उत्तर आम्हाला परमेश्वराला द्यायचं आहे. किती वेळेस? 7 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस, 1 वेळेस किंवा कधीही नाही, मला माहिती नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वराची उपकार स्तुती आम्ही करतो. प्रार्थना ही परमेश्वराचा उपकार स्तुती करून आम्ही आमच्या प्रार्थनाची सुरुवात करतो. संपूर्ण सृष्टीच्या वतीने आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करत असतो मित्र हो. कारण ही सृष्टी मानवासाठी परमेश्वराने उत्पन्न केलेली आहे. हा अमूल्य ठेवा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल आम्हाला उपकार स्तुती करायला नको आहे का? हो मित्र हो. आम्हाला परमेश्वराची उपकार स्तुती करणं अत्यावश्यक आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो
त्यावेळेस आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करावी. शब्दाने किंवा कृतीने जे काम आपण करतो ते करताना आपण उपकार स्तुती करावी. शब्दाने किंवा कृतीने जे आपण काम करतो ते काम करत असताना आपण परमेश्वराची उपकार स्तुती करावी. समजा आपण कोणाबरोबर संवाद करत आहात, बोलत आहात, आपल्या बोलण्यातून परमेश्वराची उपकार स्तुती ही आपण प्रगट करायला पाहिजे आहे. आपण काही कृती करत आहात, काही काम करत आहात, त्यातून सुद्धा परमेश्वराची उपकार स्तुती आम्ही करायला पाहिजे आहे. कलसे 3:17 ही बाब विदित केलेली आहे. ही 5वी बाब आहे. 6वी बाब आहे, सर्व गोष्टीसाठी आम्ही उपकार स्तुती करावी. सर्व बाबतीच्या संदर्भामध्ये आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती ही करायला पाहिजे आहे. वेगवेगळ्या संदर्भात परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. त्याची कृपा तो आमच्यावर करतो. त्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करायला पाहिजे आहे. 7वी बाब, नेहमी उपकार स्तुती करावी. इफिस 5:20 मध्ये ही बाब विदित करण्यात आली आहे. नेहमी परमेश्वराची उपकार स्तुती करावी. आमच्या जीवनामध्ये आम्ही उपकार स्तुतीला विशेष महत्त्व देत नाही. ही खरोखर खेदजनक बाब आहे मित्र. आमचं परमेश्वराच्या संदर्भात जे काही कर्तव्य आहे त्यामध्ये त्याची उपकार स्तुती करणं हे प्रथम आद्य कर्तव्य ख्रिस्ती व्यक्तीचं आहे. जर आम्ही ख्रिस्ती आहोत तर 8वी बाब, सर्व काळपर्यंत आपण उपकार स्तुती करावी. स्तोत्रसंहिता याचा 59वा अध्याय, 89वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 89 आणि पहिलं वचन मिळालं तर वाचा. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्या तुझी सत्यता कळवीन. सर्व काळासाठी आपण परमेश्वराची उपकार स्तुती करावी. हे ह्या सर्व ज्या 8 बाबी मी आपल्याला विदित केलेले आहे, या सर्व बायबलमधून मी आपल्याला सांगितलेले आहे. कोणती बाब मी मनची सांगितलेली नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये उपकार स्तुती करू इच्छित असू तर ती उपकार स्तुती आम्ही कधी करावी, या 8 बाबी आपण कधीही विसरू नका. कारण परमेश्वराची उपकार स्तुती करणे दावीद राजा स्तोत्र 92, 1, 2 आणि 4 या वचनामध्ये सांगतो की उत्तम आहे. परमेश्वराची उपकार स्तुती करणं हे खरोखर हे उत्तम आहे. का? कारण तो आमचा बाप आहे, तो आमचा निर्मिता आहे, आम्ही त्याचे मुलं आहोत. आणि आमचं मुलगा या नात्याने आमचं कर्तव्य आहे की आमच्या बापाची आम्ही उपकार स्तुती करावी. उपकार स्तुती करण्याची आपल्याला अनेकदा आज्ञा दिलेली आहे. उपकार स्तुती करणे हे आमचे कर्तव्य आहे.
हा दुसऱ्या भागामध्ये आम्ही जात आहोत. यावर आम्ही मनन करत आहोत. पहिली बाब आम्ही पाहिलेली आहे, प्रभूची उपकार स्तुती करणं उत्तम आहे. दुसरी बाब, उपकार स्तुती करण्याची आपल्याला अनेकदा आज्ञा देण्यात आलेली आहे. मला वाटते आपण ते वचन वाचूया. स्तोत्र 104, स्तोत्रसहिता 100 आणि 4 हे वचन आपण वाचूया. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. या ठिकाणी परमेश्वराने स्पष्ट रीतीने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की आम्ही त्याची उपकार स्तुती हे आम्ही करावी. आमच्या इच्छेवर ही बाब अवलंबून नाही, हे प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण ही परमेश्वराची आज्ञा आहे. आणि जर परमेश्वराची आज्ञा आहे तर त्या आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. स्तोत्र 104, एफेस 5:4 अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या आज्ञा ह्या विधित केलेल्या आहे. यावेळेस मी आपलं लक्ष जे प्राचीन आद्य शिष्यगण होते यांच्याकडे वेधू इच्छितो. आद्य शिष्यांनी नेहमी उपकार स्तुती केली. जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो तर आम्हाला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्यगण आहे त्यांनी नेहमी परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे. लूक 24, 52, 53 यामध्ये ही बाब विधित केलेली आहे. जुन्या करारातील सर्व पवित्र जनांनी नेहमी उपकार स्तुती केलेली आहे. फक्त येशूच्या शिष्यगणानेच परमेश्वराची उपकार स्तुती केली असं नव्हे, तर जुना करारातील सर्व पवित्र जनांनी नेहमी परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे. म्हणजे मला सांगू द्या की उपकार स्तुती करणं हे किती गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये त्याला अतिशय महत्त्व आहे. आणि त्यामुळे येशूच्या शिष्यांनी परमेश्वराची उपकार स्तुती पदोपदी केली. जुन्या करारामध्ये सुद्धा जे पवित्र जन होते त्यांनी सुद्धा परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे. तर आम्ही उपकार स्तुती का करू नये? आम्ही उपकार स्तुती करायलाच पाहिजे आणि ते आमचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आम्ही विसरू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने उपकार स्तुती केली. प्रभू येशू ख्रिस्ताने उपकार स्तुती केली. होय मित्र हो. योहान 14:41, मत्तई 11:25 या वचनामध्ये ही बाब विधित करण्यात आलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा उपकार स्तुती केली. त्याला सुद्धा उपकार स्तुती करणं, आपल्या बापाची उपकार स्तुती करणं गरजेचं वाटलं. त्याला त्याने महत्त्व दिलं. शिष्यगणांनी महत्त्व दिलं. पवित्र जन जे प्राचीन काळातील होते त्यांनी महत्त्व दिलं. येशू ख्रिस्ताने महत्त्व दिलं. आम्ही याला महत्त्व देतो का? आमच्या जीवनामध्ये उपकार स्तुतीला फार कमी आम्ही महत्त्व देतो. ते आमच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. जी ख्रिस्ती व्यक्ती आहे त्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील परमेश्वराला उपकार स्तुती करणं हे अत्यावश्यक त्या व्यक्तीचा जीवनातील एक भाग असतो. आत्म्याने भरले जाण्याने फळ म्हणजे उपकार स्तुती.
पवित्र आत्म्याने अनेक जण भरतात. देवाचं वचन ते विधित करतात. आत्म्याने भरलेले फळं ते देतात. ते कधी होऊ शकते? उपकार स्तुतीमुळे. आत्म्याचे भरलेले फळं आम्ही द्यावे जर असं आम्हाला वाटतंय, तर आम्हाला उपकार स्तुती परमेश्वराला करणं हे अत्यावश्यक आहे. जर आपल्याला मिळालेल्या निश्चित आशीर्वादाबद्दल आपण उपकार स्तुती केली नाही, तर आपण कृतज्ञता स्पष्ट रीतीने दिसेल आणि येशू ख्रिस्त दुःखित होईल. होय मित्रहो, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वरापासून निश्चित आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, तर त्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. आणि जर आम्ही करत नाही, तर परमेश्वराला दुःख होईल. येशू ख्रिस्ताला दुःख होईल. लूक 17:15 ते 18 वचनामध्ये या बाबी विधित केलेल्या आहे. जर आम्हाला खरोखर परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे आणि आमची खात्री पटलेली आहे, तर आम्ही त्याची उपकार स्तुती ही निश्चित रीतीने कराव्याच पाहिजे. उद्या आम्ही उपकार स्तुती करू, 8 दिवसांनी उपकार स्तुती करू, असं नाही मित्र हो. या काळामध्ये जर तुम्ही हे जग सोडून गेला, तर काय? जीवन आपल्या हातात आहे. मनुष्याचे जीवन हे बुडबुड्यासारखं आहे. कधी ते समाप्त होईल काही सांगता येत नाही. ज्या दिवसाचं काम त्याच दिवशी करायला पाहिजे. तुमचा अंतरात्मा ज्यावेळी तुम्हाला प्रगट करतो की तुम्ही देवाची उपकार स्तुती करणं अत्यावश्यक आहे, त्याच क्षणी तुम्ही देवाची उपकार स्तुती केलीच पाहिजे. टाळाटाळ नको. आमच्या परिवारामध्ये सुद्धा ही बाब मी बोलत असताना त्यांना विदित केले. आज रेवणे सोळकर आणि पाळकिंबाई यांचं लग्न त्यांचं झालेलं आहे. ॲनिव्हर्सरी त्यांची आहे. या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यांनी परमेश्वराची उपकार स्तुती करावी. ही बाब त्यांना मी प्रगट केली. अत्यावश्यक आहे. कारण आजच्या दिवशी तुम्ही एकत्र आला आणि संसार करू लागला. तुमची आज लग्नामध्ये तुम्ही बद्ध झालेला आहात. इतकंच नव्हे तर गेल्या 3 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आम्ही परिश्रम करत होतो, ते काम परमेश्वराने पूर्ण केलं. संघर्ष करावं लागले. वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. पण देवाने त्यामध्ये सहाय्य पुरवलं. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करावयाच पाहिजे. ही बाब
रेवण सोळकर आणि त्यांच्या धर्मपत्नीने लक्षात ठेवावी. परमेश्वरांनी तुम्हाला जर आशीर्वाद दिलेला आहे, असं जर तुमचा आत्मा तुम्हाला विदित करतो, प्रगट करतो, तर त्याची उपकार स्तुती करा. आज मध्यरात्र आहे. या मध्यरात्रीच्या वेळेस परमेश्वराचा दास या नात्याने ही बाब मी विदित करत आहे. त्या परिवारासाठी आणि आमच्या मंडळीतील सर्व सभासदांसाठी ही बाब मी आग्रहपूर्वक विदित करू इच्छितो. जर परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, समय दवडू नका. त्या क्षणी गुडघ्यावर तुम्ही जा. परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा. त्याची उपकार स्तुती करा. त्याचा गौरव करा. त्यावेळेस परमेश्वराचे दिव्य दूत सुद्धा आपल्यासोबत आनंद उत्सव करतील. ते सुद्धा परमेश्वराची स्तुती करतील. कारण जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. उपकार स्तुतीसाठी 10-12 लोक पाहिजे असं नाही मित्र हो. देवाचं वचन आम्हाला शिकवते, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 एकत्र जमतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर असतो आहे. हा आमचा जर विश्वास आहे, तर मोठ्या संख्येची आम्ही अपेक्षा का बाळगावी? आम्ही त्या क्षणी परमेश्वराची उपकार स्तुती करावी. तो क्षण आमच्या हातातून निघून जाऊ नये. हे बिब्लिकल या गोष्टी आहे. परमेश्वराने आम्हाला शिकवलेल्या गोष्टी आहे, प्रगट केलेल्या गोष्टी आहे. पण अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. आजची प्रार्थना उद्याची परवा या प्रकारचं नाही मित्र हो. देवाने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. त्याला प्रथम प्राधान्य द्या आपल्या जीवनामध्ये. आपल्या परिवाराबरोबर देवाची उपकार स्तुती करा, धन्यवाद करा. तुमचा धन्यवाद परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. उपकार स्तुती न केल्याने देवाचा क्रोध हा प्रगट होतो. किती लोकांना ही बाब माहीत आहे? मला माहिती नाही. उपकार स्तुती न केल्याने देवाचा क्रोध हा प्रगट होतो. रोम 1 आणि 18 वचन, 21 वचन, 24 आणि 26 वचनामध्ये ही बाब विदित करण्यात आलेली आहे. आपण ते वाचू शकता मित्र हो. उपकार स्तुती न केल्याने देवाचा क्रोध हा प्रगट होतो. जर परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्हाला सहाय्य पुरवतो, तर त्याची उपकार स्तुती पुढे आम्ही करू. हे बिब्लिकल दृष्टिकोनातून उचित नाही. थँक गिव्हिंग ही जी प्रेयर असते, ही त्याच दिवशी पाहिजे ज्यावेळी तुमचा अंतर आत्मा तुम्हाला प्रगट करतो की तुम्ही देवाची उपकार स्तुती करायला पाहिजे, त्याचा तुम्ही गौरव करायला पाहिजे. आणि जर देवाच्या आत्म्याची आवाज आम्ही ऐकणार नाही आणि उपकार स्तुतीच्या प्रार्थनेला आम्ही दुय्यम स्थान देऊ,
तर देवाचा क्रोध आमच्यावर भडकेल. अनेक वेळेस कळत न कळत आम्ही अपराध करतो. अनेक व्यक्तीला या गोष्टी ठाऊक नाही. देव हा अग्नी आहे. जसं देव हा प्रेम आहे, प्रीती आहे, तसा देव हा अग्नी आहे. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देत असणार, तुमच्या गरजा अडचणी निवारण करत असणार. देव तुम्हाला आरोग्य देत असणार, तुमचे प्रॉब्लेम निवारण करत असणार, तुमच्या मुलाबाळांचे प्रॉब्लेम निवारण करत असणार. तर त्यावेळेस तुम्ही त्याची उपकार स्तुती करणं हे तुमचं कर्तव्य नाही आहे का मित्र हो? आम्हाला असं नाही वाटत का की हे आमचं कर्तव्य आहे म्हणून? जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, तर तो आत्मा तुम्हाला प्रगट यावेळेस करत आहे. तुमचं कर्तव्य आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आम्ही देवाचं उपकार स्तुती आमच्या जीवनामध्ये सदोदित करूया. आणि जर आम्ही परमेश्वराचं उपकार स्तुती जे आमचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य, हे जर आम्ही त्याचं पालन करणार नाही, तर निश्चित रीतीने आम्ही भस्म होऊ. देवाच्या हातात सापडणं हे महाभयंकर आहे. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. तुमच्या परिवाराला आशीर्वाद दिलेला आहे. तो तुमच्या परिवाराने एकत्र येऊन देवाची उपकार स्तुती करायला पाहिजे. त्याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आहे. पण बऱ्याच वेळेस त्याकडे आमचं दुर्लक्ष होते. मित्र, आम्ही परमेश्वराला शरण जाऊया आणि त्याला सांगू की प्रभू, एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने जे माझं कर्तव्य आहे तुझी उपकार स्तुती करणे, ते मी कधीच माझ्या जीवनामध्ये सोडणार नाही. दररोज आणि दररोज मी देवाची उपकार स्तुती करेन. यावेळेस जग शांत झोपलेलं आहे. सर्वीकडे शांतता आहे. मध्यरात्र ही झालेली आहे. पवित्र दिवसामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आणि आजच्या दिवशी आम्ही प्रभूला वचन देऊया की प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुझ्या उपकार स्तुतीला आम्ही प्रथम प्राधान्य देऊ. जर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर तू आमची दयनीय कृपेने आम्हाला क्षमा कर. देवबाप तुम्हास आशीर्वादित करेल, हा माझा विश्वास आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझ्या अंतःकरणापासून तुझे आभार मानतो. तो आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य हे आम्हाला खऱ्या रीतीने तू प्रगट केलेलं आहे. आमच्या कर्तव्याकडे अनेक वेळेस आम्ही दुर्लक्ष करतो. त्यावेळेस तुझा क्रोध हा आमच्यावर येतो, आमच्या मुलाबाळावर येतो, आमच्या परिवारावर येतो. सर्व गोष्टीपेक्षा तुझ्या उपकार स्तुतीला आम्ही प्रथम प्राधान्य द्यावं. म्हणून तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. जे तुझे मुलं मुली तुझं वचन ऐकत आहे, त्यांच्याबरोबर तू बोल, त्यांना तू प्रगट कर की तुझे उपकार स्तुती करणं हे किती अत्यावश्यक बाब आहे.
जर आम्ही ख्रिस्ताची मुलं आहोत तर त्याची उपकार स्तुती करणं हे आमच्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. आणि प्रभूला शरण जाऊया आणि त्याला प्रांजल रीतीने आम्ही कबूल करूया की मस पाप्यावर तू दया कर. अनेक गोष्टीने तू आम्हाला मालामाल केलेला आहे, परंतु त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती केली नाही, तुझ्या नावाला धन्यवाद दिला नाही. प्रिय परमेश्वरा, आम्हा पाप्यावर तू दया कर. आमच्या पापाची तू क्षमा कर. जे तुझे मुलं मुली तुझं वचन ऐकत आहे त्यांच्यावर, त्यांच्या संसारावर, त्यांच्या मुलाबाळांवर, त्यांच्या जॉबवर तू आशीर्वाद पाठव. त्यांना तू प्रगट करून दे की मी तुमच्याबरोबर आहे, माझी समक्षता तुमच्याबरोबर आहे. तुझ्या समक्षतेमध्ये तू त्यांना समाविष्ट कर. प्रभू येशूच्या द्वारे आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या अपराध क्षमा करतो तसे तू आमच्या अपराध क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह आपण घेऊया. सर बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली दैवाने दिली शांती तुमच्या अंतःकरणात येऊ म्हणे. देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हास राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.